नमस्कार. नवरात्री श्री देवतांचे 9 दिवसांचे इतिहास, समृद्धी, संस्कृती आणि चांगल्याचे वाईटावर विजयाचे उत्सव आणि या शुभ प्रसंगी 5व्या दिवसाच्या प्रवासावर जाऊया. आपल्या नवरात्रीत 5व्या दिवशी स्वागत आहे. 5व्या दिवशी पूजली जाते त्या देवीचे रूप आहे स्कंदमाता. स्कंदमाता देवी दुर्गेचे 5वे रूप आहे. तिच्या पोषक तत्वांसाठी, तिच्या पोषक गुणांसाठी ओळखले जाते. ती अनेकदा युद्धाच्या देवता स्कंद म्हणून, मुलास धरणारी आई म्हणून चित्रित केले जाते. स्कंदमाता ही विश्वाची आई आहे. तिच्या भक्तांना ज्ञान, बुद्धी आणि संरक्षण प्रदान करते असे मानले जाते. नवरात्रीचा 5वा दिवस स्कंदमातेला समर्पित आहे. या दिवशी विधिवत पूजा अर्चना केली जाते. स्कंदमाता ही पार्वतीचे दुसरे रूप आहे. तिच्या मुलाचे नाव स्कंद कुमार असल्यामुळे तिला स्कंदमाता असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तारकासूर नावाचा एक असुर होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान घेतले की महादेवाच्या जन्मलेल्या पुत्राद्वारे त्याचा अंत होईल. तारकासुराला वाटले महादेवाचे लग्नही होणार नाही आणि त्याला पुत्रही होणार नाही, तेव्हा माझा मृत्यू कधीही होऊ शकत नाही, त्यामुळे तो अमर आहे. तारकासुराने देवलोकावर दहशत निर्माण केली. त्यावेळेस सर्व देवतांनी महादेवाला लग्न करण्याची विनंती केली. त्यानंतर पार्वती मातेबरोबर महादेवाचे लग्न झाले. महादेवांनी माता पार्वतीशी विवाह केला आणि त्यांनी स्कंद कुमार या पुत्राला जन्म दिला व त्या पुत्राद्वारे त्या तारकासुराचा अंत झाला. अशा प्रकारे तारकासुराचा अंत झाला आणि कुठल्याही आईला आपल्या मुलाच्या नावाने हाक मारणे पसंत असते, म्हणून त्या देवीला स्कंदमाता असे म्हटले जाते. ह्या नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेला पूजले जाते व या दिवसाचा रंग पांढरा आहे. या पांढऱ्या रंगाचे प्रतीक शांततेचे आणि ज्ञानाचे आहे. केळ्यासमवेत असलेला प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवला जातो आणि कदळीच्या फुलांची माळ म्हणून घातली जाते. नवरात्रीत नवदुर्गेचे 5वे स्वरूप असल्यामुळे स्कंदमातेचा जप केला जातो आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. जसा आपण 5वा दिवस साजरा करतो तसेच आशा असलेल्या सक्षमीकरणाचा शक्तिशाली संदेश लक्षात घेऊन आपण या स्कंदमातेचा ज्ञान, बुद्धी आणि संरक्षणासाठी मार्गदर्शन घेऊया. या देवी सर्वभूतेषु सर्व मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.